तर आमदार पडळकर यांच्या विरोधामध्ये सांगलीमध्ये सुद्धा आंदोलन केले गेलं। जयंत पाटील समर्थकांनी सांगलीमध्ये रास्ता रोको केला। गोपीचंद पडळकर माफी न मागण्यावर ठाम आहेत आणि त्यानंतर पवार गट आक्रमक झालाय। गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्या बाबत विधान करताना त्यांची जीभ घसरली। त्यानंतर पवार गट राज्यभरात ठिकठिकाणी आक्रमक झालाय। सांगलीमध्ये रास्ता रोको करण्यात आलाय। तर दुसरी दृश्य आपण पाहतोय। दुसरीकडे पडळकर समर्थकांनी पडळकर यांच्या फोटोला दुग्धाभिषेक केलाय। ह्या गोपीचंद पडळकरनं ज्या पद्धतीनं वक्तव्य केलं ती वक्तव्य ह्या महाराष्ट्रामध्ये अशोभनीय आहेत आणि निश्चित आपण ज्या यशवंतराव चव्हाणांचा सुद्धा आदर्श हा महाराष्ट्रामध्ये घेतो। यशवंतराव चव्हाणांच्या वेणुताईंच्यावर ज्या पद्धतीनं आरोप आत्रेने केले त्या आत्रेने सुद्धा त्या ठिकाणी लगेच माफी मागितली आणि ज्या पद्धतीनं ह्या गोपीचंद पडळकरवर ज्या राजाराम बापूंच्यावर आरोप केला त्या गोपीचंद पडळकरचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे।